बाबरी मुंडेंना घेण्यामागे सोळंकेंची रणनीती काय? तर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा बीड जिल्ह्याच्या दृष्टीने सांगायचा झाला तर तो म्हणजे जातीचा. प्रकाश सोळंके मराठा, धनंजय मुंडे वंजारी समाजाचे आणि राजाभाऊ मुंडे सुद्धा त्याच वंजारी समाजातून येतात. सध्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात मराठा विरुद्ध वंजारी असा वाद दिसून येतो. कारण हाच धागा पुढे नेत प्रकाश सोळंकेंनी त्यांना मंत्रीपद, पालकमंत्रीपद कसं नाकारलं त्याविषयी भाष्य केलं होतं. याविषयी प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले होते ते आधी पाहूयात. मी जर ओबीसी असतो तर मंत्री झालो असतो. मंत्रीपदाच्या आड माझी जात येते. गेली 35 वर्ष मी राजकारणात आहे. या जिल्ह्यात नेतृत्वानं नेहमीच ओबीसींना प्राधान्य दिलंय. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. ती नेतृत्वाची विचारधारा आहे. 1980 साली माझे वडील हे या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते. त्यानंतर 45 वर्षांनंतरही या जिल्ह्यात मराठा समाजाला संधी दिली नाही ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाज हा सातत्यानं राष्ट्रवादीच्या मागे, पण मराठा समाजाला डावलण्याचं काम झालंय. बीड जिल्हा हा ओबीसींसाठीच राखीव दिला आहे का असा सवाल सुद्धा प्रकाश सोळंकेंनी उपस्थित केला. त्यामुळे मागील 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यातली सोळंके विरुद्ध मुंडे वादाची ठिणगी आता चक्क पंकजा ताईंपर्यंत आणि त्यांच्या निष्ठावंतांपर्यंत पोहोचली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत अजितदादांनी दिले. त्यानंतर सोळंकेंनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली आणि मग पुढच्या 2च दिवसात चक्क पंकजा मुंडेंचे निष्ठावंत, कट्टर समर्थक आणि त्या सोळंकेंच्या मतदारसंघातला म्हणजे माजलगावातला एक कट्टर विरोधक प्रकाश सोळंकेंनी गळाला लावला.